केलास तर थेट समुद्रात फेकून देईल, समजला का? थांब, तू तसा ऐकत नाही, तुला गाडीत नेऊनच नेतो तिकडे. आता पोत्यातच भरून नेतो तोरसकेर बाईपाशी. थांब रे तू. अरे बापरे, काय चावलं रे बाप्पा हे? अरे काय हे किडा आहे वाटते. किती घाबरलो मी. अरे अरे पोट्टे हो, बघा तो तो कोणता तरी पोऱ्या आपला व्हिडिओ काढतोय. पकड त्याला, पकड. अरे पकडा त्याला, पकडा. आयला रीलच्या नादात आपलीच रील होणार की काय? पळा बाप्पा पळा. अरे देवा रे, अरे बाप्पा रे, रील बनवायच्या नादात माझीच शॉर्ट फिल्म होणार की काय? आयडिया सुचली आणि काय घडलंय? वाचवा रे कोणीतरी, वाचवा रे. ए पोरिया, थांब तिथे थांब. तो मोबाईल फेकून दे, नाहीतर आज तुझा गेम वाजलाच समज. कुठे गेला रे तो? दिसेना झाला. या कॅफेमध्ये आलताना इकडेच पळत आलता तो. हा 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 हा. अरे हा कॅफे तर त्याचाच आहे ना, ज्याच्याकडे कर्ज आहे आपल्या तोरसकर भाईचं. हा, मला वाटते हा त्याचाच भाचा आहे हा. आज दोन्ही शिकार एकत्रच होतील आता. आला का रे बाप्पा ते माणूस? आयला कुठं पळावून कुठं लपाव आता? काय ना काहीतरी करणंच लागल रे बाप्पा, नाही तर बस आज तर काय जीवानच जायचे हे आहे ते धंदे. या पोरीचं काय चालू आहे आता? रूम खाली करायचं तर नाव नाही बाप्पा. किती दिवस झाले, 2-4 दिवस झाले ना ते. थँक गॉड मी तिथून वेळेवर पळाले. डॅड जर माझ्यापर्यंत पोहोचले तर मला तर परत त्या गुन्हेगारीच्या जगात जावं लागेल. आता मला हे माझ्या बॅग मधील पैसे आणि पुरावे योग्य वेळी पोलिसांकडे द्यावे लागतील. तोपर्यंत मला या खोट कॅफेमध्येच सुरक्षित राहावं लागेल. उद्या सकाळी तोरसकरला पैसे नाही दिले तर हा कॅफे पण जाईल आणि मी रस्त्यावर येईन. देवा, काहीतरी चमत्कार तरी कर रे. चमत्कार नाही हो, आता थेट नमस्कार होणार तुमचा. आई ग पारू, तू आणि अशी भूतासारखी मागून काय येतेस? आणि हे लाटणं का काढलंस? आता रात्रीच्या पोळ्या करायच्या की काय? पोळ्या नाही, तुमच्या पाठीवर सोट्यांचे वेडे द्यायचेत. मला सगळं समजलंय. त्या तोरसकरच्या नावाच्या पोरीला उद्या सकाळी पैसे द्यायचेत ना तुम्हाला. घरात रुपया नाही आणि तुम्ही बाहेर उडवायला निघालात. अरे देवा, हिने तोरसकर भाईला पोरगी समजली. हिची ट्यूबलाईट नेहमी उलटीच पेटते. मामा 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 मामा, वाचव रे बाबा, बाहेर यमराज आले 2. काय रे, कोण आलंय? तोरसकर आला की काय? अच्छा अच्छा, आज येऊ दे तिला. आज मी पण बघते त्या तोरसकर मध्ये एवढी काय जादू आहे ते. मामा ते आले, मामा ते आले, मी लपतो. हे सध्या खोट, हा तुझा भाचा कुठे लपलाय? हा, याने भाईच्या धंद्याचा व्हिडिओ काढलाय. सरळ मोबाईल आमच्या हातात दे, नाहीतर अख्खा कॅफे जाळून टाकील, राख करून टाकील, राख. अच्छा, तर तुम्ही त्या तोरसकर बाईचे भाऊ आहात नाही होय? आणि बहिणीने माझ्या नवऱ्याला जळ्या तोडलंय तुझ्या, ओके? आणि आता तुम्ही दोघे इथे दादागिरी करायला, हो ना? असं आहे ना? ए बाई, काय बरळतेस तू? कोण बहीण, कोणाची बहीण? हा, आणि आम्ही भाई तोरसकरचे माणसं आहोत, समजलं? हा घ्या पहिला हप्ता. लाज नाही वाटत तुम्हाला? आणि 2-2 पोरे असलेल्या गुंड्यांच्या बहिणीशी लपडी करता? अगं पारू, ते गुंड आहेत ग. आणि तोरसकर पोरगी नाहीये, तो भाई आहे, डॉन आहे, डॉन. काय चाललंय इकडे आणि एवढा आवाज का? अरे अरे, ही तर पिंकी आहे, आपल्या तोरसकर भाईची मुलगी. हा, इथे काय करते ही? अरे बापरे, या दगड्या भाऊने मला पाहिलं तर नाही? चला पप्पा, पळावं लागेल इथून. अगं ए पिंकी, थांब थांब थांब, आलोच मी आता. तरी म्हणलं तोरसकर भाई किती बघून राहिले तुला.